मी म्हटलं होतं जसं की मी चिमणीला कॅप्चर केलेलं आहे, तसं मला हा कावळा दिसतो पहा. आणि कावळ्यांचा आवाजसुद्धा आपल्यासारखाच आहे. अर्थात कावळ्याचा आवाज आपल्यासारखाच असणार, पण मोस्टली दिसत नव्हते, ते आत्ता निदान दिसला आहे. आणि मी दुसरं हे हे जे सर्व काम मध्ये रेल्वे रूळ आहे, त्या रेल्वे रूळचं काम चाललं म्हणून हा रस्ता बंद आहे. आणि हा रस्ता बऱ्यापैकी मेन रस्ता असल्यामुळे केव्हापासून बंद आहे, त्याच्या अगोदर 8-10 दिवसापासूनच नोटीस अशी रस्त्यांवर लावली होती की हा रस्ता पर्टिक्युलर नंबरचा रस्ता बंद राहणार आहे, इतक्या तारखेला इतका वेळ. त्या प्रमाणात हा रस्ता बंद आहे. हा पहा, हे मागून मी आलो आहे असं चालत, आणि पुढे बंद केलेला आहे रस्ता. जिथे बंद रस्ता आहे तिथपास चालत आलेलो आहे. हे प्लेनफील्ड डाउनटाउनचं लॉकफोर्ड स्ट्रीट आहे. ही डुपेज नदी आणि त्याच्या शेजारीच हे सेटलर्स पार्क आहे. सकाळी मी मॉर्निंग वॉकला आलो आहे जसं म्हटलं तसं. 1902 ते 1924 इलेक्ट्रिक पार्क. हे तुम्ही स्क्रीन स्टॉप करून पाहू शकता. हे असं म्हणजे 1902च्या दरम्यानचं चित्र आहे. तर परत मी या रस्त्यावर चालतोय. मागून चालत आलोय म्हटलं मी. माझ्या समोर ते लॉकफोर्ड प्लेनफील्डचं मेन रस्ता आहे. आता या रस्त्याने गेलो तर मला घरी जायला परत सोपं पडेल, म्हणजे जवळच आहे थोडंसं. आणि हा मेन रस्ता असल्यामुळे मी परत चाललो आहे. तर त्यामुळे मी असं या दूरच्या रस्त्याने जातो आहे. हे डाउनटाउन हिस्टॉरिक. प्लेनफील्ड, वेलकम टू डाउनटाउन प्लेनफील्ड. इस्टेड 1834 आहे. 1834चं दिसतं आहे हे डाउनटाउन. परत आणखी एक स्लाईड दाखव. हे परत आहे वेलकम हिस्टॉरिक डाउनटाउन प्लेनफील्ड. जॉन अर्गोल्डिस मेयर. ही मेन बाजारपेठ आहे प्लेनफील्ड डाउनटाउनची. आणि आत्ता सकाळ असल्यामुळे कुठे कोणी काय उठलेलं नाही आहे. आणि मुख्य म्हणजे इकडे मागे रस्त्याचं काम चाललेलं आहे, त्यामुळं नाहीतर हा रस्ता पूर्णपणे गजबजलेला इन द सेन्स बऱ्यापैकी गजबजलेला असतं म्हणूयात. हे आपल्यासारखं टेम्पररी हॉटेल किंवा टपरी म्हणूयात, काय माहिती नाही मला काय म्हणूयात.
पूर्णपणे डाऊनटाऊन आहे. मी आता जरा मोठा व्हिडिओ घेतोय डाऊनटाऊनचा. थोडंसं कडेने चालतं म्हणजे जेणेकरून पर होईल. असं मागून चालत आलेलो आहे मी. बेकरी, आलेलं आहे अपटाऊन. क्राफ्ट बियर, फूड, गोल्ड वेलर, बँकर, ऑपेरा हाऊस ब्लॉक. किती ऐतिहासिक असेल पाहत्या. त्याची मेमरी माझ्याकडे राहावी म्हणून मी पुन्हा ऑपेरा हाऊस ब्लॉक लिहिलेलं दिसते. तर किती वर्षापूर्वीचं असं ते मला नाही सांगता येणार, पण पूर्णपणे जुनं आहे पहा हे. मी आता हे उलटा अँगल स्ट्रीटच आहे ही पूर्णपणे. हे काय बरं, शॉर्ट ट्रक्स. आता दिसेल पाहिजे पूर्ण. आता क्लिअर दिसतंय पहा. 7 अगदी परफेक्ट टायमिंग आहे. घड्याळ चालू आहे ते म्हणजे 7:58. आणि त्याच्या बाजूला सुद्धा चर्च आहे. मागच्या ऐतिहासिक इमारत आहे. त्या इमारतीचं नाव मला माहिती नाही आहे, पण एक्झॅक्टली समोर आहे. मी फक्त फ्रंट कॅमेरा केला की हे दिसतंय मला. केवळ हा मध्ये रस्ता आहे. व्हाईस वर्सा. आता मी हे प्लायमाउथ मला वाचता नीट येत नाही, कॉंग्रेगेशनल चर्च आहे. आणि माझ्या बरोबर ऑपेरा हाऊस आहे. हे पहा, हे ऑपेरा हाऊस आहे माझ्या मागे जर दिसत असेल तर. आणि हे चर्चपाशी मी चर्च, हे मे बी ऐतिहासिक चर्च असावं. हे लॉकपोर्ट स्ट्रीटचं माझे बरेच व्हिडिओ झालेले आहेत खरे, पण प्लेनफील्डच्या जवळपास रहदारीचं म्हणजे हेच आहे. आणि मी घरापासून कार बघा काय भारी आहे, व्होल्क्सवॅगनची आहे. आता मी मेन रोडला पोहोचू मोस्टली. 15-20 दिवसापूर्वी मी आलो होतो, तरी सुद्धा काम चाललं होतं आणि अजूनही काम चाललेलं आहे. ही खूप मोठी, हे बऱ्यापैकी ऐतिहासिक इमारत असावी.